सकाळी सकाळी मस्तपैकी मी माझ्यासाठी डोसा वगैरे बनवत होती, कारण मला जायचं होतं कॉलेजला, क्योंकि खुद का काम खुद ही करने का. खाऊन पिऊन घेतलं मस्तपैकी आणि मग निघालो आम्ही कॉलेजला जायला. तर घरी आजी पण आलेली होती. आज काय स्पेशल होतं काहीच नव्हतं माहिती. बघूया आता काय काय होतंय आपल्यासोबत. गेल्या गेल्या इथे आम्हाला भेटला अयान भाई आणि मग त्यानंतर आम्ही सगळे मस्त व्लॉगिंग वगैरे करत होतो आणि सगळे म्हणे की आज ती व्लॉगर सोबत आहे. म्हणजे अयान नाही करत पण तो स्टार्ट करणार आहे. ते गेले त्यांच्या लेक्चरला आणि आता मी पण चालली माझ्या लेक्चर वरती. आली तर बघितलं सरांनी लेक्चर स्टार्ट केलेलं होतं. मग आमचा ब्रेक वगैरे झाला आणि अशीच मस्ती वगैरे चालली होती. मग सगळं लेक्चर वगैरे करून सगळे गेले. मग आता म्हटलं मी तरी काय करू, मी पण निघाली. बट मी आज घरी जाणार नव्हती, त्याचं पण रिझन आहे काहीतरी, कळेल पूर्ण व्हिडिओ बघा. मी चाललेली होती कोणाला तरी भेटायला. आता कोणाला हे तुम्हाला कळेल आणि हे कुठलं आहे तुम्हाला माहिती का, मला नक्की कमेंट मध्ये सांगा. आम्ही जिकडे जातो तिकडे माझं ऑलरेडी 2-3 दिवसांचं काम पण आहे. बट आता काय करणार आहे, मला ते सध्या जमत नाहीये. लवकरच मी ट्राय करेल, वेळ काढेल आणि ते माझे सगळे कामं मी पूर्ण करायला येणार आहे आणि सगळं ते तुमच्यासाठीच आहे. तर आम्ही इथे बिल्डिंग खाली उभं होतो. मावशीला कॉल लावला होता कारण आम्हाला माहिती नव्हतं कोणत्या फ्लोअरवर जायचंय. मग आम्ही इथे बेसमेंटला उभं होतो लिफ्टची वेट करत. फायनली लिफ्ट आली. आम्ही लिफ्ट मध्ये बसलो उभं राहिलो. आज काय झालंय काय माहिती, मला बोलायला सुचत नाहीये. कोणी टोचलं रे? कोणी टोचलं तुला? कोणी टोचलं? आता कोणी टोचलं? काय रे? ए, सांग मला. तिथल्या बेबीने टोचलं. तरी तिला आपण मारायचं का मग? कसं मारायचं? तर तुम्हाला कळलं असेल की आम्ही आमच्या आदू बाळाला भेटायला आलेलो होतो. त्याला थोडंसं फीवर वगैरे येत होता आणि त्यामुळे त्याला ऍडमिट केलेलं होतं. म्हणून मग म्हटलं की चला त्याला भेटून येऊ, त्यासाठी आम्ही आलेलो होतो. तुम्ही बघू शकता माझ्या भावाच्या ड्रायव्हिंग स्किल्स कशा आहेत, एकदम खतरनाक. मला तर डायरेक्ट एकदम जीव मुठीत धरून बसावा लागतो त्याच्या. मग इथे जाता जाता साईटवर चक्कर मारून दिला. इथे पाहिलं तर अमर भैया मोबाईलवर बोलत. मग आम्ही घरी आलो. आता पा इसको हर टाइम हमारे साथ मस्ती करणे रहती. मग इथे आमच्या इथे गणागणा गणपती आला असं म्हणून त्याला त्याचा भाऊ चिडवतो आणि म्हणून मग मी पण चिडवतो. संध्याकाळची वेळ होती. मस्तपैकी घरात देवपूजा करून घेतली आणि देवाची पूजा केल्यानंतर घरात मस्तपैकी प्रसन्न वाटतं. आमच्या इथे हे दोघं कार्टून आलेले होते आणि ते मनासोबत खेळत होते. आता मम्मी पप्पा दोघं बाहेर गेलेले होते, त्यामुळे मग आम्हाला पण बाहेर जायचं होतं. मग यांना दोघांना घरी सोडून देऊ म्हटलं, मग जाऊ. पण गणा आमच्या सोबत आला तिथे आणि मग मी नाही इथे आल्या नाही ह्या चिनू सोबत खेळत बसलेली होती. तेरा मुझसे प्यार है या नहीं है? देख अगर तू ऐसे करेगी ना तो मैं वैसे करूंगा. इनका प्यार तो होता रहेगा, हम बाकी का सामान ले लेते. मग काय सगळं सामान घेऊन घरी आलो. मी जेवायला बसली आणि ते त्यांचं सेटअप वगैरे चाललं होतं आणि इथे आमच्या मनाला खूप जास्त आवडत होतं की एका कामासाठी बाहेर पाठवलं पण दुकान बंद होते, त्यामुळे काही भेटला नाही. मग घरी येऊन लागलो होतं. हिची मस्ती चालूच राहील. तर आज पुरता होतं एवढंच. तर भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये. लाईक